हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडे नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळचे ना 6-6:30 वाजले आणि नेमकी ना इकडे काय होतं माहिती का, 6ला म्हणजे पाटाला पाणी आलेलं आहे ना, त्यामुळे 6ला लाईट जाती आणि त्यानंतर डायरेक्ट येते 9 वाजता. म्हणजे पहिली 9ला यायची, पण आता काय झालं, हे आमचे म्हणजे सगळीकडे आहे ना, आश्वी, उमरी, पिंपरी, चणेगाव, पुन्हा खळी, हे जे गाव आहे ना, म्हणजे आसपासचे जेवढे गाव आहे ना, म्हणजे सगळीकडंच जवळपास सगळीकडंच ना चोर सुटलेले. त्यामुळे ना काय झालं माहिती का, चोरांची पण खूप भीती वाटते आणि त्यामुळे खूप भीती वाटते चोरांची बी. त्यामुळे पटपट आवरून घ्यावं लागतं स्वयंपाक पाणी चारा वगैरे. आणि त्यात लाईट पण जाते. 6ला लाईट गेली का 9ला यायची, पहिली 9ला यायची, पण आता चोरांमुळे ना आम्ही म्हणजे गावकऱ्यांनी सगळ्यांनी अर्ज केला की लाईट लवकर सोडा. तरी 1 तास थोडं लवकर सोडत्या. पहिली 9ला राहायची ना, म्हणजे 9ला यायची ना, तर आता 8ला लाईट येते कंप्लीट. आणि तर चला, मला स्वयंपाक पण करायचा आहे, लाईटी पण सगळी गेले. बघा घरातसुद्धा अंधार आहे, पूर्ण अंधार आहे किचनमध्ये. तर चला स्वयंपाकाला सुरुवात करायची. आत्ता चहा पाणी घेऊन झाला, तर मला सुरुवात करू आता स्वयंपाकाला. इकडे किचनमध्ये अंधारच अंधार आहे. या बोर्डमध्ये सुद्धा लाईट नाही, लाईटच नाही. तर चला, आज आहे ना शेवग्याची गवारीच्या शेंगांची ना, म्हणजे सुक्या गवारी शेंगा बनवायचे. तर आत्या आहे ना रानातून घेऊन आले 4 वाजता आणि निसून पण दिल्या मस्तपैकी. तर मस्त अशा सुक्या शेंगा बनवायच्या. त्यासाठी मी काय केलं तर ना, लाईट लवकर जाते ना, त्यासाठी मी अगोदरच मिरची वाटून ठेवली मिक्सरमधून. म्हणजे 6ला जी लाईट राहते, आताच लाईटीचं माहीत होऊन गेलेलं आहे 6ला जाते, त्यामुळे मग आधीच मी ना 6च्या अगोदरच मिरची वाटून ठेवते. तर इकडे लाल मिरची, शेंगदाणे आणि लसूण वाटून घेतलेली आहे. कोणी कोणी हिरव्या मिरच्या पण टाकतं, पण लाल मिरचीची जास्त चविष्ट लागते, त्यामुळे लाल मिरच्या घेतल्या आहे मी. तर चला, आता सुक्या शेंगा आणि बाजरीच्या भाकरी बनवायच्या आहे. हॅलो फ्रेंड, तर आता दुपारचे ना 2 वाजले आणि इकडं शिवाने कशी खेळते पोर्शमध्ये. तिला लय मस्त वाटतं गाड्यात असं, म्हणजे सारखं सारखं खाली झोपून नको म्हणते ती, आता बसती पण. आणि तिला असं ना गाड्यामध्ये फिरायला मस्त वाटतं. आलं बाबा, कोण आलं? सून आणू आली का इदिका आली? कावळा का कावळा राधिका आली? कापायला कस पाहिजे. कोण कावळा आलं गेला बरं? तिथून, कावळा गेला. ए पडशील, किती वाकली ती. हे बाई काय गेला कावळा? कुठे गेला पाय बरं कावळा, ओ देवा रे. कुठे गेला. तो गुडघा दुखतो का ग बाई? तो गुडघा दुखतो पिल्लू? दुखतो. हा हा दुखतो बाबा. हा बुवा झालं ना. आईचं गुडघा दुखतं पाय. बुवा झाला. दुखतो. हंबा पाहते काय, पडले ना बाबा मी गुडघ्यो. सगळं पाहून घेते. हाय काय, गाया गुर हंबा वासरू. तो गुडघा दुखतो का नाजूक? छान छान छान. आता नाही. दुखतो आता शिरा घा शिरा घा बाबा. मजा वाटत तिला. दात बेल्ट बांधलेला आहे तिच्या गळ्यामध्ये. दात येते आहे ना, कोणाला दात येते का ए पिल्लू. गाडी बाबा शिवानाची. लय ऊन पडतंय आता. गाय सगळे बसले, 2 गाय उठले तिकडे, इकडचे बसले. कुठं चालली ए पिल्लू? डुग्या कुठे, डुग्या बस. डुग्या का तोंड कस करती. कुठे डुग्या? डुग्या ते बचले का ग? काय करतो डुग्याला आवाज दे. तू माग ओढते, ती परत पुढे जाते. तेव्हा चल 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 चल. आले, पला पला पला. अय्या आता काय ना, नाही. अरे 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 अरे, तिला पुढे यायचंय. रिटर्न गिअर चाललाय. रिटर्न गिअर टाकलाय काय गाडीचा? नाही, मम नाही पाहिजे आता. मम नको, काहीच नको. आता आम्ही खेळायला सुटलो. खेळायची शाळा सुटली ना, खेळायची शाळा सुटली. पेच एक मम. हा, तिला ती टूप पाहिली, तुमची गुडघ्याची टूप पाहिली ती ना. लागत मम नाही लागत. मम नको वस्तू लागत. ओय पांढरा काय बॉल आहे ना, ते बॉल सोबत खेळती.
हॅलो फ्रेंड, तर दुपारचे आहे ना 3 वाजले. तर आत्याने म्हणल्या की आपण ज्या नव्या कुरड्या तयार केल्या होत्या तर त्या आहे ना तळून पाहू. दुपारी आज म्हणजे आता थोडं निवांतच वेळ आहे ना, दुपारी सगळं कामावरील असतं, म्हणजे गायांचं काही काम नसतं आणि चारा वगैरे पण सकाळीच काढायचा असतो, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे दुपारी थोडं निवांत असतो. मग आत्या म्हणे आपल्याला बटाट्याचे वेफर्स आणि ज्या नवीन केलेल्या पापड्या आहे ना, म्हणजे जे नवीन केलेल्या कुरड्या आहे ना त्या पण, आणि त्याच्यानंतर हे वडे आहे जे आपला चिका असतो ना कुरड्यांचा, त्याचे बारीक बारीक आत्यानी वड्यासारखं बारीक बारीक आहे ना छोटे छोटं हे केलं ते छोटे छोटे. तरी आहे ना आपल्या कुरड्यांचं, ह्या कुरड्यांचा जो चिक होता ना त्याचे बारीक बारीक वडे म्हणजे तोडले होते आत्यानी, मस्त असे वाळल्यानंतर भारी फुगते ते. तर मी टाकून पाहते आता कढईमध्ये. तेल तापले का नाही अजून नाही तापलं. एक माकोडच टाकते तसं तेल तापलं की नाही बघायला, पण मी डायरेक्ट वड्याचंच हे टाकून दिलं आहे. कुरड्याचा म्हणजे चिकाचे जे वडे होते ना ते आत्याने छोटे छोटे तोडले होते. भारी लागते का ते पण खायला. तर आता कुरड्या टाकून पाहते. सुरुवातीला नवीन ज्या कुरड्या होत्या ना आता केलेल्या, तर त्या कुरड्या किती मस्त फुगलेली, किती मोठी फुगली ना. त्यानंतर आता वडे टाकले मी तेलात. त्यानंतर आता वेफर्स तळायला घेतले. तर पिल्लू पण कुरड्या खातीये. कुरड्या वडे म्हणजे जे चिकाचे वडे होते ते पण तळले आणि कुरड्या तळ्या, थोडेसे वेफर्स पण तळले. बसले दुपारी म्हणजे दुपारी बसले सगळे पण खायला. पिल्लू पण खाती इकडे कुरडाई. तुला आवडती? काही होत नाही ना हो खाल्ली तर. पोटामध्ये पण खाऊ दे थोडं, मग काय शेवट कुरडई ना. आता आपण खातोय ना आपण, त्याच्यामुळे मग ती खाणं कमी आहे बा. खालीच टाकून दिलंय तिनं चुरगळून. खाणं कमी देऊ का पिल्लू? ये बाय ना, तिला पेपर लागते. पिल्लू गाडा उरलेला झाला होता रे ना. हाय वाटतं तिच्या हातात. हाय आहो चुरगून टाकी. हा